Good afternoon, all. Okay, student. So, in previous lecture, we learn about thermal power point, thermal power plant, and we learn about suffer from some certain problems. म्हणजे थर्मल पॉवर पॉइंट आपण जनरेट करतोय, एनर्जी जनरेट करण्यासाठी वापरतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरतोय, पण त्यामध्ये सुद्धा काय आहे तर काही प्रॉब्लेम्स येतात. मग ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर फर्स्ट problems, air pollution due to burning of coal. बर्निंग ऑफ कोल जाळल्यामुळे काय होतं तर एअर पोल्युशन होतं. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट इन इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू हेल्थ. म्हणजे हे जे गॅसेस आहेत ते कसे आहेत हार्मफुल टू हेल्थ आहेत आणि हे कशामुळे येतात तर बर्निंग ऑफ कोलमुळे येतात. ओके. Then second point, along these the emission of gases due to burning of coal, soot particles are also released into environment. सूट म्हणजे काजळी, काळ्या रंगाचा पावडरी पदार्थ त्याला सूट म्हणतात आणि ते एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतात. and these may cause serious health problem related to respiratory system. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ही काजळी जी आहे किंवा ह्याचे जे पार्टिकल्स आहेत ते हेल्थला कसे आहेत सिरियस प्रॉब्लेम क्रिएट करतात आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला. त्यानंतर तिसरा पार्ट आहे थर्ड प्रॉब्लेम इज the reserve of fuel used in this method, that is coal are limited. Therefore in future there will be limitations on the availability of the coal. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जो साठा वापरतो रिझर्व्ह म्हणजे साठा, जो फ्युएलचा साठा वापरतोय तो कसा आहे तर लिमिटेड आहे. म्हणजेच कोल कसा आहे लिमिटेड आहे. त्यामुळे इन फ्युचर द लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ कोल आपल्याला अवेलेबल होण्याची शक्यता कमी आहे इन फ्युचर. ओके. देन नेक्स्ट दॅट इज पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. पॉवर प्लांट ही न्यूक्लिअर एनर्जीशी आपण आता काय करणार आहोत डील करणार आहोत. बघा in the power plant based on the nuclear energy also steam turbine is used to rotate the generator. इथं सुद्धा पॉवर प्लांट मध्ये जेव्हा न्यूक्लिअर एनर्जी वापरली जाते तेव्हा आपण स्टीम टर्बिनच यूज करणार आहोत. स्टीम टर्बिन इज यूज्ड. ओके. देन the energy released by the fusion of nuclei of atom like uranium or plutonium is used to generate steam of high temperature and pressure. म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशरला आपण कोणते ॲटॉमिक न्यूक्लियर ऑफ ॲटम वापरणार आहोत तर युरेनियम आणि प्लुटोनियम हे वापरणार आहोत. ओके. द एनर्जी इन द स्ट्रीम रोटेट द टर्बिन विच इज टर्न ड्राईव्ह द जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इथं टर्बिन रोटेट होणार, टर्न ड्राईव्ह होणार आणि इलेक्ट्रिसिटी काय होणार जनरेट करणार. आता हे आपल्याला फ्लो चार्ट मध्ये दाखवले बघा. न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन, सिस्टीम फॉर स्टीम जनरेटिंग फ्रॉम वॉटर, स्टीम टर्बिन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होत आहे त्याच्यामुळे स्टीम जनरेट फ्रॉम वॉटरची वाफ होते, ती स्टीम टर्बिनमध्ये जाते, टर्बिनमधून जनरेटरमध्ये जाते आणि इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. इथं फ्युएल म्हणून काय वापरलं आहे तर युरेनियम किंवा प्लुटोनियम वापरलं आहे. सिस्टीम फॉर कन्झर्वेशन ऑफ स्टीम बॅक टू वॉटर, याच्यामध्ये स्टीम कन्व्हर्ट बॅक टू वॉटर आहे. ओके. दिस इज कॉल्ड न्यूक्लिअर पॉवर plant. Then next, thus here nuclear energy is converted into thermal energy. And thermal energy is converted into kinetic energy of steam. Kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine, and finally kinetic energy of turbine is converted into chemical energy. Presentation बघा. Nuclear energy converted into thermal energy. Thermal energy is converted into kinetic energy of steam. Then kinetic energy in turbine, electricity is developed. Okay. Energy transformation in the
न्यूक्लिअर पॉवर प्लांट. कशी न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते ते बघा. ओके. देन नेक्स्ट that is process of fusion of uranium 235 atom continue and is called the chain reaction. इथे आपण काय वापरलं, युरेनियम वापरलं आणि याला काय म्हटलं जातं, कंटिन्यू वापरतो, त्यामुळे याला काय म्हटलं जातं तर चेन रिॲक्शन म्हटलं जातं. इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट द कंट्रोल चेन रिॲक्शन रिझल्ट इन release of thermal energy which is used for electric energy generator. इथं काय होतं तर रिझल्टंट म्हणून थर्मल एनर्जी वापरली जाते आणि ती कशामधून यूज होऊन बाहेर पडते तर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेटरमधून बाहेर पडते. ओके. तर इथं बघा न्यूक्लिअर फ्युजन दाखवलेलं आहे, चेन रिॲक्शन दाखवले, न्यूक्लिअर ॲब्सॉर्प्शन, न्यूक्लिअर फ्युजन आणि यामधून इलेक्ट्रिसिटी कशी बाहेर डेव्हलप झाली ते दाखवले. ओके. इथं आपण युरेनियम यूज केलं. देन नेक्स्ट स्कीमॅटिक्स ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. म्हणजे आता ह्याची डायग्राम कशी असेल ॲक्च्युअल ती आपल्याला इथं दिसते. इथं बघा न्यूक्लिअर रिॲक्टर, देन कंट्रोल पॉड्स, पंप, बॉयलर, पंप, कंडेन्सर, वॉर्म वॉटर, कूलिंग टॉवर, जनरेटर आणि इथं काय दिसतोय टर्बिन दिसतोय. ओके. दिस इज अ टर्बिन. देन a nuclear power plant does not use fossil fuel like coal. Therefore problem like air pollution do not arise. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये कोल सारखं फ्यूल वापरलं जातंय का? नाही. त्यामुळे एअर पोल्युशन सारखे प्रॉब्लेम्स होतात का? तर नाही. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल इज अवेलेबल. आणि न्यूक्लिअर फ्यूल सुद्धा सफिशियंट काय आहे अवेलेबल आहे. दिस कॅन बी गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे तो काय आहे इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्याला गुड सोर्स आहे. हावेवर देर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएशन विथ न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. पण इथं सुद्धा जसे की आपण फ्यूल वापरल्यानंतर एअर पोल्युशन, रेस्पिरेटरी डिसीज हे प्रॉब्लेम बघितले, तसेच जेव्हा आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघतो तेव्हा सुद्धा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर बघा. The product after fusion of nuclear fuels are also radioactive and emit harmful radiation. Okay. प्रोडक्ट आफ्टर फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल म्हणजे जेव्हा न्यूक्लिअर फ्यूल वापरलं जातं तेव्हा त्यामधून रेडिओ रिलीज होतं आणि ते रेडिओ ऍक्टिव्ह काय आहे इमिट रेडिएशन जे आहे, दिस रेडिएशन इज हार्मफुल रेडिएशन. ओके. द प्रोडक्ट आर कॉल्ड न्यूक्लिअर वेस्ट. आणि ते जे रेडिएशन आहे त्यालाच आपण काय म्हणतो न्यूक्लिअर वेस्ट म्हणतो. How to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientists. आणि त्या न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोज कसं करायचं हा सायंटिस्ट समोर असलेला एक मोठा प्रश्न असतो. देन an accident in nuclear power plant can be very fatal. जर काही प्रॉब्लेम झाला, ॲक्सिडेंट झाला तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमुळे काय होऊ शकतं तर फेटल म्हणजे मनुष्यहानी, डेथ होऊ शकते. दिस इज बिकॉज द ॲक्सिडेंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन. त्यामुळे याच्या सुद्धा आपण काय म्हणू तर ह्या ॲक्सिडेंटमध्ये हार्मफुल रेडिएशनमुळे काय होऊ शकतं तर जास्त प्रमाणात आपल्याला त्रास होऊ शकतो. ओके. म्हणजे हे वापरणं सुद्धा सेफ नाही आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. आता आपण एनर्जी ऑफ नॅचरल गॅस बघतोय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा बरं काय दिसतंय, कंप्रेशन फॉर प्रेशराइज्ड एअर, देन कंबशन चेंबर, इथं कंबशन होणार आहे. गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेट बाय कंबशन ऑफ नॅचरल गॅस टर्बिन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. देन नेक्स्ट that is
केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. इथं नॅचरल गॅसमध्ये कोणती एनर्जी असणार आहे तर केमिकल एनर्जी असणार आहे. देन कायनेटिक एनर्जी जनरेट ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. इथं नॅचरल गॅस जळल्यामुळे कंबशन झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी तयार होणार आहे. तीच कायनेटिक एनर्जी इन टर्बिनमध्ये गेली जर पास होणार आहे आणि टर्बिनमधून किंवा कायनेटिक एनर्जी इन टर्बिन. देन नेक्स्ट इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. Transformation of energy in power plant using energy of natural gases. Then the sufficient efficiency of this type of power generation plant is higher than the power generation plant based on coal. म्हणजे हा जो पॉवर प्लांट आहे नॅचरल गॅसचा तो कोल पेक्षा कसा आहे हायर आहे, जास्त आहे, चांगला आहे. Moreover, since the natural gas does not contain sulfur, natural gas मध्ये सल्फर, burning of natural gas result in less pollution. And burning of natural gas म्हणजे नॅचरल गॅसचं बर्निंग जरी झालं तरी त्यामधून लेस पोल्युशन होतं, कमीत कमी पोल्युशन होतं. ओके. आता त्याची डायग्राम दाखवली आहे बघा. इथं फ्यूल आहे, देन इथं कंप्रेसर आहे, इथं गॅस टर्बिन आहे. ठीक आहे. देन कंबशन चेंबर दिसतोय तुम्हाला, इमिशन ऑफ हॉट गॅस, देन जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. आता इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन, आता आपण इलेक्ट्रिक एनर्जी बघितली, कोलमधून बघितली, नॅचरल गॅसमधून बघितली, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधून बघितली. आता ही इलेक्ट्रिक जनरेशन आणि एन्व्हायरमेंट या दोघांच्या मध्ये आपण काय करणार आहोत, रिलेशनशिप बघणार आहोत. ओके. सी, इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन द फॉसिल फ्युएल लाईक कोल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्युएल लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. मग तुम्ही कोल वापरा, नॅचरल गॅस वापरा, नाहीतर न्यूक्लिअर फ्युएल वापरा, दे आर नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. ते एन्व्हायरमेंटसाठी फ्रेंडली आहेत का, एन्व्हायरमेंटसाठी चांगले आहेत का, तर नाही. इट्स मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट युजिंग दिस फ्युएल इट कॅन लीड टू एन्व्हायरमेंट डिग्रेड, म्हणजे डिग्रेशन. एन्व्हायरमेंटल डिग्रेशन म्हणजे एन्व्हायरमेंटचा ऱ्हासच करणार आहे. हे तुम्ही फ्युएल वापरले तर एन्व्हायरमेंटला त्याचा काय होणार आहे, त्रासच होणार आहे. ओके. देन फर्स्ट वन, we have seen that the burning of fossil fuel like coal and natural gas lead to emission of certain gases and soot म्हणजे काजळी, soot particles. These result in air pollution. म्हणजे तुम्ही कोल वापरा किंवा नॅचरल गॅस वापरा, त्यामधून सर्टन गॅस इमिट म्हणजे बाहेर पडणारच आहेत, काजळी म्हणजे सूट पार्टिकल्स बाहेर पडणार आहेत आणि रिझल्ट इन एअर पोल्युशन, त्यामुळे एअर पोल्युशन होणार आहे. देन इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. जेव्हा इनकम्प्लीट कंबशन होईल तेव्हा कार्बन मोनॉक्साईड तयार होईल अँड इट इज ॲडवर्स इफेक्ट ऑन हेल्थ, आणि त्याचा ॲडवर्स इफेक्ट हेल्थवरती होणार आहे. देन इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एअर टू द बर्निंग ऑफ फ्युएल अफेक्ट एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. जेव्हा जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल ते सुद्धा एन्व्हायरमेंटसाठी कसं आहे, सिव्हिअर प्रॉब्लेम असणार आहे. ओके. द फेनॉमिनॉन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज एक्झाम्पल ऑफ दिस. आणि ग्लोबल वॉर्मिंग हे एक्झाम्पलच आहे की आपण या प्रकारचे पॉवर प्लांट वापरतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण हे आपल्या नेचरमध्ये वाढत आहे. द फेनॉमिनॉन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. ओके. देन इथं तुम्हाला नायट्रोजन डायऑक्साईड जनरेट ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल like coal, diesel, petrol leads to problem like acid rain. Soot particles generate due to incomplete burning of fossil fuel cause air pollution. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड जनरेट झाल्यामुळे ॲसिड रेन, सूट पार्टिकल्समुळे एअर पोल्युशन अँड इट कॅन बी लीड्स प्रॉब्लेम रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम लाईक अस्थमा. आणि त्याच्यामुळे अस्थमासारखे आजार होण्याचे काय असतात, चान्सेस असतात. त्यानंतर पुढे आहे It took millions of years for the formation of fossil fuel like coal, crude oil, natural gas. म्हणजे हे जे फॉसिल फ्युएल तयार व्हायचे त्यांना
करोडोस ऑफ इयर्स लागतात. मग LPG असेल, CNG असेल. आणि आता काय होतंय, याचा वापर ऑल्सो द रिझर्वायर्स ऑफ दीज फ्यूल आर लिमिटेड, आणि याचे रिझर्वायर सुद्धा लिमिटेड आहेत. त्यामुळे दे आर गोइंग टू डिप्लेक्ट इन फ्युचर. डिप्लेक्ट म्हणजे कमी होणार आहेत, आणि असाच वापर राहिला तर ते संपणार आहेत. Then third one, that is we have also discussed about the problem in use of nuclear energy like disposal and nuclear waste and possibility of disaster due to accident in nuclear power plant. आपण सुरुवातीलाच जेव्हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघितला तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आपण अगोदरच बघितलेले आहेत. म्हणजे आपण कशाचाही वापर केला, कन्सिडर ऑल दिस पॉइंट, it can be said that the energy generated from fossil fuel, nuclear fuel are not environmental friendly. म्हणजे या सगळ्यावरून आपण काय म्हणू शकतो, तर आपण जे फॉसिल फ्यूल किंवा कोल वापरत आहे ते एन्व्हायरमेंटसाठी फ्रेंडली नाही आहेत, त्रासदायकच आहेत. ओके, आता पुढच्या तासाला आपण त्याच्या पुढचा पॉइंट आहे जो म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, तो पाहणार आहोत. आता मी इथेच थांबते. थँक्यू, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.